आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या मात्र विना अनुदानित अथवा अंशतः अनुदानित सेवेत असताना 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे निर्धार मेळावा पार पडला. राज्य कार्याध्यक्ष बाबा पाटील, जिल्हा अध्यक्ष सुरेश संगपाळ व जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्यास सुमारे 1500 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मेळाव्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेत काळ्या फिती लावून काम करणार असून विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागण्यापूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 5 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मूकमोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सरकारने मागणीची दखल न घेतल्यास 28 सप्टेंबर पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन व उपोषण करण्याचा तसेच शिक्षक व पदवीधर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यास पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे, अभयकुमार साळुंखे, कौस्तुभ गावडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रतापसिंह माने, विजयसिंह माने, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील, मिलिंद पांगेरेकर, RY मोरे, DS घुगरे, संजय पाटील, श्रीकांत पाटील, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, VG पवार, सुदेश जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते. आमदार विनय कोरे यांनी येत्या 8 ते 10 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणून या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीद्वारे पेन्शन पीडित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. कौस्तुभ गावडे यांनी जुनी पेन्शन हा शिक्षक कर्मचाऱ्यांचा न्याय हक्क असून न्याय मिळेपर्यंत आपण आणि आपली संस्था पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. प्रतापसिंह माने यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. विजयसिंह माने यांनीही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय लढा थांबवणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार जयंत आसगावकर बाहेरगावी असल्याने त्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्राद्वारे कळवले. SB न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.